नमस्कार. इंडी जर्नलच्या या विशेष मुलाखतीत आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रथमेश आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरची एक चर्चा, एक छोटी मुलाखत घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर. मुळात आपण बघतोय की गेला बराच काळ आता म्हणजे जवळपास 2 ते 3 महिने आखातातली जी युद्ध परिस्थिती आहे त्याच्यामुळे हॉर्मुझचं जे सामुद्रधुनी आहे ते बंद होणं, मग व्यापारी जे करार आहेत त्याची जी एकूण परिस्थिती होती, हे सगळेच फॅक्टर असे एकत्र आले आणि त्यातून एक अ, महागाईचा आणि मुळात इंधनाचा एक मोठा क्रायसिस आपल्यासमोर वाढून ठेवलेला आहे. हा एक भाग असतानाच केंद्र सरकारनं नुकतंच खरीप पिकांचे जे दरपत्रक आहे म्हणजे एम-एस-पीचं जे दरपत्रक आहे ते जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यावरती अखिल भारतीय किसान सभेनं आक्षेप घेतलेले आहेत. वेगवेगळे आक्षेप आहेत. तर हे आक्षेप काय आहेत? आणि हे इंधन संकट आणि त्याच वेळी अशा प्रकारचं जे हे एम-एस-पीचं जे नवीन दरपत्रक आहे, या दोन्हीमधून शेतकऱ्यांवर दुहेरी वार होणार आहे का? हा प्रश्न आपण आज विचारणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कॉम्रेड राजन क्षीरसागर. राजन क्षीरसागर सर, तुमचं स्वागत इंडी जर्नलमध्ये. राजन क्षीरसागर हे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करत आहोत. तर जसं मी म्हटलं क्षीरसागर सर, की अ, हा जो मुळात खरीपच्या पिकांचा जो प्रश्न आहे दरपत्रकाचा, हा थोडक्यात तिकडं जायच्या आधी एम-एस-पी ह्याची गरज काय असते आणि तुमच्या मनातलं जे म्हणजे विशेषतः किसान सभेच्या मनातलं जे आदर्श एम-एस-पी आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आहे, ते काय आहे हे थोडक्यात सांगा? साधारणतः एम-एस-पी याचा अर्थ जो शब्दशः अर्थ मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत. हं, आणि 67 सालापासून देशामध्ये एक कृषी मूल्य आयोग ही संस्था किमान आधारभूत किंमत निश्चित करते. अर्थातच केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील संस्था असल्यामुळं केंद्र सरकारच्या धोरणांचा तिच्यावर मोठा प्रभाव असतो. पण ही या अ, कृषी मूल्य आयोगाला जे महत्व आलं ते स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशींनंतर महत्व आलं. स्वामीनाथन कमिशन हे आपल्या देशातील शेतकऱ्यांची जी विदारक परिस्थिती आहे आणि शेतकरी आत्महत्याबद्दलच्या उपाययोजना करण्यासाठी बनलेलं कमिशन होतं. आणि त्या कमिशननं एक सगळ्यात मोठी स्वामीनाथन स्वतः हरित क्रांतीमध्ये मोठी भागीदारी केलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या जोडीला अतुल कुमार अंजान हे किसान सभेचे महासचिव एकमेव शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्या कमिशनवर होते. आणि या कमिशननं अनेक शिफारशी केल्या. जवळ 5-6 अहवाल दिलेले. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या या किमान आधारभूत किंमत ही कशी ठरवायची? सरकार जे आतापर्यंत ठरवत आलेलं आहे ते A2 आणि A2+F आहे. A2 याचा अर्थ ऑल इनपुट्स, सर्व हं, प्रकारची शेतीला लागणारी आदानं, खतं, बियाणं, औषधं, अ, अ, उपकरणांचा घसारा या बाबी. आणि FL हे फॅमिली लेव्हल. त्यामध्ये जे शेतकऱ्याच्या कुटुंबाचे श्रम जे उत्पादनामध्ये जात आहेत त्याची किंमत. स्वामीनाथन कमिशनने ही एम-एस-पी जी आहे ही C2+50% असावी. C2 याचा अर्थ कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट, संपूर्ण किंमत त्याची धरली पाहिजे. जर तुम्ही औद्योगिक उत्पादनासाठी ची किंमत काढता, कुठल्याही उद्योजकाला MRP छापण्याचा अधिकार आहे, मॅक्झिमम रिटेल प्राइस. आणि बरोबर. तो MRPचा अधिकार हा त्या उद्योजकाला दिलाय. तो निश्चित त्याच्यामध्ये करू शकतो. यातले काही औषधं वगैरे मध्ये ड्रग रेग्युलेटरचा जर रोल सोडला, तर बहुतेक वेळा ही MRP ही उद्योजक ठरवतात. पण शेतकऱ्यांना तसा का कुठला अधिकार नाही. आणि त्याच्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राइस हे शासन निश्चित करतं. आणि ही ती देखील 23च पिकांसाठी करतं. त्यामध्ये ही ठरवताना C2+50% याचा अर्थ कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट, ज्याच्यामध्ये जमिनीचं भाडं, गुंतवणुकीवरचं व्याज यासारख्या बाबींचा देखील समावेश असावा. आणि अशा सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट वरती 50% मुनाफ्याची गॅरंटी दिली पाहिजे. आणि त्याप्रमाणे C2+50% हा फॉर्म्युला देशभरातील शेतकरी आंदोलनामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा बनलेला आहे.
सरकार ही एम-एस-पी फक्त जाहीर करतं. हं. त्याची अंमलबजावणी करण्याची कुठलीच जबाबदारी या ठिकाणी घेत नाही. आणि अ, केवळ सरकारी खरेदी जिथं होते, तिथं ती एम-एस-पीच्या दरानं खरेदी होते. म्हणजे उदाहरणार्थ सार्वजनिक वितरण प्रणालीकरता गहू आणि तांदूळ खरेदी केलं जातं. ते एम-एस-पी किमतीवरती त्यांना घ्यावे लागतात. हं. आपण अनेकदा मागणी केली जाते, तूर आमची विकली जात नाही, तूर खरेदी करावी, चना खरेदी करावा, सोयाबीन खरेदी करावी. अशी ज्यावेळेस सरकार प्रोक्युरमेंट ज्यावेळेस करतं, सरकार हं, हं. खरेदी यंत्रणा राबवतं, त्यावेळेस या एम-एस-पीचा संदर्भ येतो. एम-एस-पी पेक्षा कमी दरानं सरकार खरेदी करू शकतं. पण ही एम-एस-पी ठरवतानाच जर चलाकी केलेली असली हं, आणि हं. ती एम-एस-पीची किंमतच तुमच्या उत्पादन खर्चापेक्षा जर कमी असेल, तर त्या एम-एस-पीचा काय किती फायदा त्या ठिकाणी? बरं. आज एम-एस-पी न मिळाल्याने बाजारात घोषित असलेली एम-एस-पी ती देखील या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे 5,800 च्या आसपास चण्याचा भाव आहे हरभऱ्याचा. पण तो बाजारामध्ये 4,000 4,500 हं. मध्येच त्या ठिकाणी विकला जातो. ₹8,000 च्या आसपास मुगाची किंमत आहे. पण ती देखील कमीच भावामध्ये विकली जाते. आणि असं अचूक एम-एस-पी न मिळाल्यानंतर होणारं शेतकऱ्यांचं नुकसान हे आजपर्यंतचं मोदी सरकारच्या कार्यकाळातलं हे 27 लाख कोटी रुपयांचं हे नुकसान. बापरे! त्याच्यामुळे शेतकरी अ, जोपर्यंत शेतकऱ्याजवळ माल आहे, शेतमाल उत्पादित केलेला आहे, तोपर्यंत त्याच्या भावाकरताची त्याची गरज आहे. भावाकरता तो भांडायला तयार. ज्यावेळेस तो माल एम-एस-पी पेक्षा कमी किमतीत विकला जातो हं, किंवा अगदी सरकारनं घोषित केलेल्या किमतीमध्ये जरी विकला हं. गेला, तरी त्याच्या पदरी फक्त कर्ज शिल्लक राहतं. आणि म्हणून हा सातत्यानं कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवरचा अव्याहतपणे वाढत जाणारा आकडा आपल्याला या ठिकाणी दिसतो. पण मग त्याच्यामुळे या 2 गोष्टी हं, एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आता ती एम-एस-पी ठरवायचं काम जे आहे, प्रत्येक वर्षी खरीप हंगामात पूर्वीच्या काळामध्ये सरकार खरीप हंगाम संपताना जाहीर करायचं. पण हं. आता थोडासा दबावामुळं खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी एम-एस-पीची ही किंमत खरीप पिकांची घोषित करावी लागते. बरोबर. पण मला पुढे जाण्याआधी एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही जे म्हटलात, की अंमलबजावणीतला फरक आणि याच्यातला फरक. पण त्याच वेळी सरकारनं आत्ता जी प्रेस रिलीज काढलेली आहे, म्हणजे हे आधारभूत किमतीचं जे घोषणा आहे, ती करताना जी प्रेस नोट काढलेली आहे, त्यात तर सरकारनं म्हटलेलं आहे, की सरासरीपेक्षा यावेळेस जास्त एम-एस-पी आम्ही जाहीर करत आहोत आणि अनेक पिकांना भरपूर मार्जिन असलेला एम-एस-पी आम्ही जाहीर करत आहोत. तरीसुद्धा ही अशी तक्रार का यावी, की हा एम-एस-पी पुरेसा नाहीये? सगळ्यात पहिल्यांदा ही एम-एस-पी सरकारनं जी घोषणा केली मंत्री उपसमितीच्या माध्यमातून, जी 14 पिकांबद्दलची एम-एस-पी जी घोषित केली, ती घोषित केलेली आहे कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी. हं, त्याच्यासाठी कृषी मूल्य आयोग एक संबंध कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ठरवण्याची, उत्पादन खर्च निश्चित करण्याची काही एक प्रक्रिया पार पाडून त्याच्या आधारे शिफारस करतं. आणि ती शिफारस जी आहे, त्या शिफारशीला सरकार आधारभूत म्हणून त्या किमती मंत्री उपसमितीच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. आता मुळामध्ये हे सी कृषी मूल्य आयोग यानं केलेलं जे गणित आहे हं, आणि याने काढलेला जो उत्पादन खर्च आहे, हं, हा आज प्रचंड मोठा वादाचा विषय बनलेला आहे. कारण एक पहिला सगळ्यात वाद म्हणजे 9 डिसेंबर 2021 ला केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये प्रचंड मोठं आंदोलन ज्यावेळेस झालं, 13 महिन्यांचं आंदोलन झालं. त्यावेळेस लेखी कमिटमेंट आंदोलकांना दिलेली आहे. हं. एम-एस-पीच्या लीगल गॅरंटीचा कायदा आम्ही करू आणि ती एम-एस-पी स्वामीनाथन कमिशनची C2+50% हे शेतकरी आंदोलकांना दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलेलं नाही. एम-एस-पी निश्चित करताना यावेळेस जेवढे घोटाळे कृषी मूल्य आयोगानं केलेले आहेत, हे एक प्रचंड मोठा शिफ्ट आहे. कारण यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गेली 3 वर्ष या कृषी मूल्य आयोगाने जी फसवणूक चालवलेली आहे, ती फसवणूक जरा आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. आपल्या देशामध्ये घाऊक वस्तूंचा निर्देशांक डब्ल्यू-पी-आय ज्याला म्हणतो, तो डब्ल्यू-पी-आय या कृषी मूल्य आयोगाने 2011-12 चा धरलेला आहे. हा अच्छा. जो कृषी मूल्य आयोगानं जो बेसिस धरलेला आहे, हा बेसिस 17-18 साली रद्दबातल झालेला आहे.
म्हणजे 11-12चा जे आधारभूत निर्देशांक आहे घाऊक वस्तूंचा, हम्म. तो निर्देशांक रद्दबातल झालेला आहे, फ्रीज झालेला आहे. आणि हम्म. केंद्र सरकारनं 17-18 पासून नवीन निर्देशांक म्हणजे 11-12चं वर्ष मूलभूत वर्ष धरून 100 आकडा निर्देशांक आणि त्याप्रमाणे वस्तूंच्या किमतीत वाढ झालेली आहे, त्याप्रमाणे त्या निर्देशांकाची वाढ. हा. तसं 17-18 पासूनचा नवा निर्देशांक मोदी सरकारनं लागू केले. आता मुख्य गोष्ट जी आहे, जर निर्देशांक हा जो आहे, जो सगळ्यात आधारभूत गोष्ट आहे खर्च निश्चित करण्यासाठी, त्यावर तीच जर चुकीची असेल, तर पुढची सगळीच गणितं चुकलेली आहेत. हम्म. हे सगळं हाच ज्यामुळं पडणारा फरक याचा जर आपण आकडा लक्षात घेतला, एकूण 6 प्रकारच्या चुका त्यांनी केलेल्या आहेत. आणि ह्या चुका अजाणतेपणानं झालेल्या आहेत अशातली गोष्ट नाही. हम्म. केंद्र सरकार ची बजेटची भाषणं बघा किंवा अन्य ठिकाणी क्लेम करताना, तो 17-18चा WPI धरून केंद्र सरकार सगळ्या ठिकाणी घोषणा करतं, कृती करतं आणि कृषी मूल्य आयोग मात्र फक्त 11-12चा घेतं. म्हणजे हे शेतकऱ्यांशी केलेला हा द्रोह आहे. याला फक्त पक्षपात म्हणता येणार नाही. दिस इज क्रिमिनल गोष्ट आहे. गुन्हेगारी बरोबर. स्वरूपाचा हा व्यवहार कृषी मूल्य आयोगानं हम्म. केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नॅशनल ॲव्हरेज धरत असताना 3 वर्षाचं सरासरी उत्पादन धरलं. हम्म. 3 वर्षाचं सरासरी उत्पादन धरल्यामुळे काय होईल? आता गेल्या मागच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक राज्यांना मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. त्या सगळ्या गोष्टींमुळं त्या परिस्थिती 3 वर्षाची सरासरी केली की याबद्दलचे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या झाकाळून त्याच्यामध्ये टाकल्या जातील. हा दुसरा त्याच्यामधला दोष आहे. आणि तिसरा मोठा दोष म्हणजे फॅमिली लेबरची कॉस्ट काय धरायची? शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या श्रमाची किंमत काय धरायची? का तुम्ही ती अत्यंत खालच्या पातळीवर निकृष्ट हम्म. दर्जावरती का ती किंमत त्या ठिकाणी धरली जाते? जर त्याच शेतकऱ्याच्या कुटुंबानं जर औद्योगिक उत्पादनात काम केलं, तर त्याला जी मजुरी बाजारामध्ये म्हणजे आज शेतकरी ₹400-500 महिलांना रोजगार त्या ठिकाणी देतो. हम्म. आणि त्याच्या कुटुंबाचे श्रम तुम्ही गृहीत धरताना 250-350 ची जर किंमत धराल, कमी किंमत ती धराल, तर त्यामुळं पडणारा फरक हा देखील मोठा त्याच्यामध्ये असणार आहे. आणि दुसरी गोष्ट ही C2+ चौथा मुद्दा म्हणजे हम्म. पोस्ट हार्वेस्ट प्रोसेस. म्हणजे पोत्यामध्ये भरावं लागतं, पेठेपर्यंत वाहतूक करावी लागते. हा हम्म. खर्च कधीच त्या कृषी मूल्य आयोगानं शेतकऱ्याच्या किमतीमध्ये धरलेला नाही. अनेकदा बाजारामध्ये लिलाव होत नाही, वाहन अडकून राहतं, 2-2 दिवस माप कापसाचं होत नाही. होत नाही. टेम्पो, ट्रॅक्टर त्याची खोटी म्हणजे त्याचं भाडं जे आहे हम्म. शेतकऱ्याच्या माथ्यावरती पडतं. या गोष्टीचा देखील त्यांच्या उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धतीमध्ये समावेश केलेला. आणि या गोष्टींचा जर सगळा हिशोब जमेला धरला, आमचं म्हणणं शेतकरी आंदोलकांचं बाजूला ठेवा. C2+ 50% हा खर्च सोडून द्या. पण A2+FL ज्या मार्गाने तुम्ही आजवर काढत आलेला आहे, हा. तो खर्च देखील त्यांनी निश्चितपणानं काढलेला नाही. तो सरासरी 35 ते 40% आज ही कमी MSP ही बापरे. निश्चित केलेली आहे. म्हणजे कापसाची फक्त MSP 8,267 आहे. हम्म. हे जर हिशोब लावला आणि हा. आमच्या पद्धतीनं C2+ 50% जर काढलं तर हे बरोबर. 12,401 बरोबर. याच्यापेक्षा जास्त जाईल. ₹400 जवळपास 4,000 रुपयाचा. ₹4,000 याच्यामध्ये फरक पडतो. आणि एकट्या कापूस उत्पादकांचा जर विचार केला तर काय परिस्थिती होती ज्या सर्वात बरोबर. जास्त म्हणजे आत्महत्या तुम्ही होतात. तुम्ही जे त्याच्यामुळे पत्रक आमच्या हा. सगळ्या सॉरी, बोल हां. बोल. त्याच्यामुळं आमच्या किसान सभेनं अगोदर याची स्क्रुटिनी केली, की हम्म. हिशोब काढण्याची पद्धत काय? अनेक संघटनांना ही खोच लक्षात आली नाही. हम्म. की घाऊक निर्देशांकच चुकीचा धरणं, हे हम्म. गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. म्हणजे 17-18 ला हा निर्देशांक आल्यापासून नवा निर्देशांक आला तरी जुनाच येत आला. जर हम्म. आता विचार करा, म्हणजे 17-18, 19-20, 20-21, 21-22 हम्म. 6 वर्ष मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये हा पद्धतशीर खेळ, शेतकरी विरोधी खेळ हम्म. कृषी मूल्य आयोग खेळतंय
आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान करतं. बरोबर. यातला सगळा जरी बाजारपेठेत जाहीर केलेली एमएसपी शेतकऱ्यांना मिळत नाही असं गृहीत हं, हं. धरलं, तरी सरकारी खरेदी होते. हं. जिथं शासकीय यंत्रणा प्रोक्युरमेंट करतात. त्याच्यामध्ये झालेलं जर नुकसान तुम्ही जर यामधून काढलं, तर हे अनेक बरोबर. लाख कोटींमध्ये हे मा नुकसान जाईल. मला त्याकडेच यायचं होतं, की मी दर्शकांना समजावा हा प्रश्न म्हणून मी फक्त तुम्ही जे पत्रक काढलेलं आहे, त्याच्यामध्ये जो तुम्ही तक्ता दिलेला आहे, त्याच्या आधाराने मी हे सांगतो, की असं झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे क्षीरसागर सरांचं, की 3 वेगळे-वेगळे टप्पे तयार झालेले आहेत एम-एस-पीचे. एक म्हणजे जो C2 प्लस 50% जो आदर्श आहे, जो खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय देणारा आहे. तो एक आकडा आहे. त्यानंतर दुसरा जो आहे, तो A2+FL म्हणजे जो सरकार जाहीर करतंय प्रत्यक्ष एम-एस-पी, तो आकडा आहे. आणि तिसरा जो आकडा आहे, तो म्हणजे जो त्या एम-एस-पी नंतरही, त्या एम-एस-पी जाहीर केल्यानंतरही बाजारात ॲक्चुअली शेतकऱ्यांच्या हातात पडणारं जे मूल्य आहे, ते मूल्य आहे. या 3 मध्ये जो फरक पडतोय, त्याच्यातून जे नुकसान होतंय, त्याची काही उदाहरणं आहेत. म्हणजे भात शेतीमध्ये जो पहिला म्हणजे जो आदर्श आहे, तो 3,662 चा दर आहे. जाहीर केलेला एम-एस-पी किती आहे? 2,441 आणि त्यामध्ये असलेला फरक जो आहे, तो ₹1,221 चा फरक पडतोय. मग आता आपण कापसाच्या बाबतीत बघितलं तर ₹4,134 चा फरक पडतोय. तुरीच्या बाबतीत ₹3,916 चा फरक पडतोय. मक्याच्या बाबतीत ₹1,064 चा फरक पडतोय. म्हणजे जे आदर्श खरं तर जे न्याय्य किंमत आहे शेतकऱ्याला मिळायला हवी ती आणि जाहीर केलेला एम-एस-पी याच्यात सुद्धा इतका फरक दिसून येतोय आणि त्याचं एक जे गणित मांडलेलं आहे किसान सभेने, त्याच्या म्हणण्यानुसार 2016 ते 2025 या 9 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं 27 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. तर 27 लाख कोटी रुपये ही कशाची किंमत आहे? ही शेतकऱ्यांच्या घामाची आणि म्हणजे या देशामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत, त्या प्रत्येक आत्महत्येपाठीमागं एवढं कर्जाचं बर्डन आहे, हे आपण याचं गणित करू शकतो. या एम-एस-पीच्या प्रत्येक अंकाच्या चोरी पाठीमागं हजारो शेतकऱ्यांचे आत्महत्या ह्या त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, की मका हे पीक घ्या. या मका पिकाची 2,410 एम-एस-पी ही जाहीर केलेली आहे. हां. आणि ती ज्या ह्याच्यावरती सध्या जी जाहीर केलेली आहे, ही जर करेक्ट केली योग्य प्रकारे आम्ही हं, सांगतो त्या सूत्राप्रमाणे A2+FLS, तर हं. ती किंमत होईल ₹3,266. अच्छा. म्हणजे मक्याच्या किमतीमध्ये ₹856 लूट 1 क्विंटल मक्यापुढे झाली. ही ₹3,200 किंमत आहे. बाजारात हं, किती मिळतेय? ₹1,800, ₹1,400 हा मक्याचा भाव त्या बरोबर. ठिकाणी मिळालेला आहे. तुम्ही जर हा प्रत्येक ह्याच्यामधला जो विक्रीतला भाग बघितला, हं. की जी गेल्या वर्षी ऑक्टोबर 25 मध्ये सोयाबीन हे जाहीर केलेल्या एम-एस-पीच्या 21% कमी किमतीत विकलं गेलं. हं. सरासरी. त्या काही ठिकाणी ते त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. मूग जो आहे तो 24% कमी किमतीत जाहीर केलेल्या हं. एम-एस-पीच्या 24% कमी किमतीत विकला गेलाय. मका जी आहे ती 24% कमी किमतीत विकली गेली. हं. आणि भुईमूग जो आहे तो 26% कमी किमतीत त्या ठिकाणी विकला गेलेला आहे. हा हं. जाहीर केलेल्या एम-एस-पीच्या अंमलबजावणीची गोष्ट. आता जाहीर करतानाच यावर्षी जी आहे, ती मखलाशी अशी केलेली आहे, की त्यामध्ये अ, 17-18 सालापासून ते 26 पर्यंत केंद्र सरकारनं मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये ही अत्यल्प चुकीचे निर्देशांक वापरून ही एम-एस-पी जाहीर करायची आणि जाहीर केलेली एम-एस-पी सुद्धा परदेशातून शेतीमाल आयात करून आंतरराष्ट्रीय करार हं. करून भारत अमेरिका करारात शेतमालाच्या आयातीच्या माध्यमातून हे सुद्धा भाव मिळू द्यायचे नाही. हं. इम्पोर्ट ड्युटी काढून घ्यायचं, इम्पोर्ट व्हॉल्यूम वाढवायचा. अनेक प्रकारे शेतकऱ्यांशी हे त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो, की शेतकऱ्यांशी आर्थिक युद्ध जे आहे, हे हं. केंद्र सरकार खेळतंय आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या त्या आर्थिक युद्धामधले बळी गेलेले शेतकरी आहेत. ही गोष्ट हं. आपण
त्याच्यामध्ये अ, लक्षात घेतली तुम्ही पाहिजे. त्याच्यामध्ये एक फॅक्टर मग राज्य सरकारांबद्दलचा पण एक तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि आपण कालच एक बातमी बघू शकतो की सरकारनं असं म्हटलेलं आहे की काही राज्य सरकार हे भात पिकासारख्या पिकांना जास्त सहकार्य करत असल्यामुळं किंवा जास्त प्रोत्साहन देत असल्यामुळं भाताचं जे धान्य कोठार आहे ते प्रचंड प्रमाणात गरजेपेक्षा वाढलेलं आहे. तर त्यांनी केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा राज्य सरकारांच्या निधीचा काही उल्लेख केला. याच्यामधला मुख्य गोष्ट जी आहे की ह्या संपूर्ण सीएसीपीच्या अहवालावरती 2 सावट आहेत. पहिलं सावट आहे भारत अमेरिका कराराचं. हम्म. आणि भारत अमेरिका करारला सार्थ ठरवण्याकरता आणि सीएसीपीनं मखलाशी केली. अच्छा. अमेरिका डब्ल्यूटीओ मध्ये तक्रार देते हम्म. की प्रोक्युअरमेंट करणं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन आपली सरकारनं खरेदी करणं हे मार्केट डिस्टॉर्शन आहे. हा. एमएसपी डिक्लेअर करणं हे देखील त्यांच्या दृष्टीनं मार्केट डिस्टॉर्शन आहे. हे त्यांनी अधिकृतरित्या डब्ल्यूटीओ मध्ये केलेली तक्रार आहे. आणि त्याच्या दबावापोटी सरकार काय करतंय, हे राज्य सरकारचा जो अधिकार आहे बोनस देण्याचा, हम्म. आपल्याकडे सुद्धा कापूस एकाधिकार चालवायची तर राज्य सरकार ऍडिशनल एमएसपी किमतीपेक्षा जास्त द्यायचं. कारण याच्या मधली पार्श्वभूमी अशी आहे की सर्व राज्यांमधला उत्पादन खर्च सारखा नाहीये. उत्पादन खर्चामध्ये वेगवेगळी तफावत असू शकते. जमिनीचा मगदूर, पावसाचं अॅग्रो हम्म. क्लायमॅटिक सिच्युएशन, अनेक वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये, उत्पादन हम्म. तंत्र आणि पद्धती या अनेक कारणांमुळे उत्पादनाच्या वेगवेगळ्या पातळी असू शकतात. हम्म. त्याच्यामुळे उत्पादन खर्च राज्यांनी हा वेगवेगळा असू शकतो. विविधता आहे अॅग्रो क्लायमॅटिक सिच्युएशनची. आणि त्यामुळे राज्यांचा मुळात कृषी हा घटनात्मक दृष्ट्या राज्यांचा विषय आहे. हम्म. आणि ह्या राज्यांचा विषय असल्यामुळे राज्य सरकार आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांकरता अधिक बोनस देणं हे साहजिक राज्य सरकारांचा अधिकार आहे. पण आता पहिल्यांदा बजेटच्या अगोदर केरळ सरकारला आणि राज्य सरकारांना पत्र पाठवलं की तुम्ही धानावरती एमएसपी वरती बोनस तुम्ही देता कामा नये. आणि त्याचंच रिफ्लेक्शन सीएसीपीच्या अहवालामध्ये आलेलं आहे. आणि राज्यांना अशा प्रकारच्या बोनस देण्याच्या अधिकारापासूनच त्यांनी वंचित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवलेला आहे. मार्केट डिस्टॉर्शन हा शब्द सीएसीपी वापरतं, जो अमेरिका शब्द वापरतं तोच हम्म. शब्द सीएसीपी वापरतं. ही त्यांची गुलामगिरीची मानसिकता आहे आणि बरोबर. अमेरिकेपुढं भारतीय शेतकऱ्यांचं भवितव्य गहाण टाकण्याची ही गोष्ट बरोबर. आहे. हा खूप मोठा मुद्दा आहे. अनेक राज्यांनी त्याला विरोध केलेला. म्हणजे हम्म. उदाहरणार्थ छत्तीसगडमध्ये ₹3100 तुम्ही त्या ठिकाणी एमएसपी देता धान खरेदी करण्याकरता. बरोबर. छत्तीसगडची सत्ता काबीज करण्याकरता तुम्ही त्या हम्म. ठिकाणी चालवता. पण आता ते सुद्धा चालवणार नाहीत. हा त्याच्यामधला भाग आहे. हा आपल्या घटनात्मक फेडरलिझम म्हणजे हा. राज्यांच्या अधिकारावरती हल्ला आहे. हा फक्त शेतकऱ्यांवरचा हल्ला नाहीये. तर बरोबर. राज्याला स्वतःच्या शेतकऱ्यांकरता जी मदत करायची आहे, त्याच्यावरती पण हा देखील बरं. हा मोठा हल्ला आहे. त्याच्यामुळं मला हा अतिशय गंभीर विषय आहे. मला तुम्ही जो एक शब्दप्रयोग केला मला त्याच्यावरून दुसऱ्या आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जायचंय पटकन. ते म्हणजे की तुम्ही शेतकऱ्यांवरती एक आर्थिक युद्ध हा शब्द प्रयोग वापरला. तर तुम्ही इंधनाचा जो आता सध्या संकट आहे, इंधनाचं संकट, त्याच्याबद्दलही एक प्रेस नोट काढलेली आहे आणि त्याच्यातही तुम्ही काही दावे केलेले आहेत. तर या दाव्यांना अनुसरून आपण काही पटकन ते मुद्दे घेऊयात की तुम्ही असं म्हटलेलं आहात की एकतर इंधनाचा जो एक हे उडालेला आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली छुपे गोष्ट जी कर. आहे, आपल्या भारताची एनर्जी सिक्युरिटी हा. ही अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूला उभं राहून आपल्या देशानं हम्म. धोक्यात स्वतःच आणलं. हम्म. इराण ज्याच्यामधले म्हणजे उदाहरणार्थ पर्शियन भाषेतले 38,000 शब्द मराठीमध्ये आहेत. हम्म. आणि इराण आणि भारत यांचा शतकानुशतकांचा जो ऋणानुबंध आहे, हम्म. त्याच्याशी द्रोह करून तुम्ही भारत आणि भारत, अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूला उभी राहतो हम्म. साम्राज्यवादाच्या बाजूनं. हेच आपल्या परराष्ट्र नीतीचा द्रोह आहे, परंपरागत हम्म. परराष्ट्र नीतीचा. आणि ह्याचा किंमत मात्र जनतेला मोजावी लागते. हॉर्मुझ ब्लॉकेडमध्ये चीनची जहाजं जात आहेत, हो. पाकिस्तानची जात आहेत. पण भारताच्या जहाजं हे जाऊ शकत नाही. जाऊ कारण आपण शकत. मारलेले त्यांचे नेते मारले बरोबर. गेले, मुली मारल्या गेल्या. त्याचा बरोबर. निषेध पण आपण नोंदवला नाही. आता ही किंमत लोकांना चुकवावी लागते. सर्वसाधारण लोकांना गॅस सिलेंडर मिळाला नाही म्हणून नोएडामधल्या कामगारांचा असंतोष भडकला.
हां. देशभरात अनेक ठिकाणी उद्रेक झाले. बरोबर. शेतकऱ्यांवरती कसं चाललेलं आहे? म्हणजे उदाहरणार्थ ट्रॅक्टर हे जे आहे, शेतीमध्ये डिझेल ट्रॅक्टरसाठी हं, लागतं. अनेक ठिकाणी वीज पोहोचलेली नाही, शेती पंप हं, चालवण्याकरता लागतं. हार्वेस्टर चालवण्याकरता डिझेल लागतं. हे जे आहेत, ही उत्पादनाची साधनं आहेत. हं. हे जी-डी-पीमध्ये कॉन्ट्रिब्यूट करणाऱ्या गोष्टी आहेत. ही काही BMW कार नाही. हे बरोबर. मला चैन म्हणून मी फिरायला निघालेलो आहे हं. आणि हौसेनं घेतलेली महागडी गाडी असं नाहीये. हे बरोबर. अत्यावश्यक साधन. आपल्या देशामध्ये अ, कोटी शेतकऱ्यांजवळ ट्रॅक्टर आहे. फक्त 1.25 कोटी शेतकऱ्यांचं शेती होते नाही. अनेक छोटे शेतकरी त्यांना ट्रॅक्टर कव्हर बैल सांभाळू शकत नाहीत. त्यांना ट्रॅक्टरवर पाळी पेरणे, बरोबर. मशागत हं, करून घ्यावी लागते. ही हं. वस्तुस्थिती. आणि ही ट्रॅक्टर्स जे आहेत, ह्या ट्रॅक्टरवरती जो टॅक्स आणि डिझेल द्यावा त्याचा हां. जर आपण हिशोब लावला, तर हां. 56,500 कोटी रुपयाचा टॅक्सचा बोजा या बापरे! देशातून ते सरकार वसूल करतंय. अच्छा. 7.4% डिझेलचा उपयोग हा शेतीसाठी होतो, ट्रॅक्टरसाठी या ठिकाणी केला हं. होता. आणि या ट्रॅक्टरवाला ज्यावेळेस डिझेल भरतो, त्या डिझेलमध्ये कुठले कर आहेत? ₹36 एक्सप्रेस वे साठीचा सेस आहे. बरं. एक्सप्रेस वे हे ॲक्सेस कंट्रोल्ड आहे. हं. तिथं तुम्ही ट्रॅक्टर, बैलगाडी असेल, रिक्षा असेल, ट्रॅक्टर असेल, मोटरसायकल असेल, हे तुम्ही जाऊ देत नाही. ट्रॅक्टरला त्या रस्त्यावर प्रवेशाला बंदीच तुम्ही घातलेली आहे. आणि ते रस्ते बांधण्यासाठीचा कर तुम्ही ट्रॅक्टर चालकाच्या वर बसून वसूल करता. विमानाचं इंधन बघितलं, सरकार तत्पर आहे. बरोबर. सगळ्या विमान कंपन्या खाजगी आहेत. त्यांचे मुनाफे सुरक्षित ठेवण्याकरता राज्य सरकार कुठलाही व्हॅट त्याच्यावरती लावत नाही. हं. परंतु डिझेलवरची कोणत्याही डिझेलवरती व्हॅट किती आहे? 18% पासून 26% पर्यंत या डिझेलवरचा व्हॅट आहे. आणि हवाई इंधन जे आहे, ज्याला हं. ए-टी-एफ म्हणतात, हं. त्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल हां. त्याच्यावरचा व्हॅट जो आहे, तो उत्तर प्रदेशमध्ये 1% तो व्हॅट आहे. बापरे! महाराष्ट्रात 7% आहे. काही ठिकाणी 4% आहे. आणि शेतकऱ्यांना 18 पासून 26%. केंद्रानं 2000 साली एक नैसर्गिक आपत्तीबद्दलचा 0.25% कर लावलाय. हं. तो शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी. टॅक्स कोणी भरायचा? ट्रॅक्टरवाल्यांनीच आपल्या बोकंडीवर, त्याच्याच बोकंडीवर. बरोबर. एस-सी-डी म्हणून एक ॲग्रीकल्चरसाठीचा एक वेगळा टॅक्स आहे. हं. तो ₹10 आसपास आहे. तोही शेतकऱ्यांकडून गोळा करतात. ही टॅक्सची गोळा केलेली रक्कम तर 56,500 कोटी. आमचं म्हणणं आहे, इतर अनेक देशात तुम्ही टॅक्स फ्री डिझेल ॲग्रीकल्चर करता देण्याची तरतूद आहे. युरोपियन युनियनमध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे, साऊथ आफ्रिकेत आहे, सर्बियामध्ये. हं. मग आपल्या देशामध्ये का नको? जर तुम्हाला एव्हिएशन फ्युएलची चिंता आहे, विमानाच्या हं. इंधनाची चिंता आहे, तर ट्रॅक्टरची चिंता का असू नये? बरोबर. आपल्या देशाच्या हं. जी-डी-पीत कॉन्ट्रिब्यूट करणाऱ्या ट्रॅक्टरला आणि ह्या इंधनाची संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. आणि संपूर्ण दरवाढ रद्द केली तरी शेतकऱ्यांचं भागणार नाही. म्हणून टॅक्स फ्री डिझेल हं. हे दिलं पाहिजे, हा आग्रह आहे. आपल्याकडे शेवटचे 5 मिनिटं आहेत. मग तुम्ही 25 मेला आंदोलन पुकारण्याचं चेतावणी दिलेली आहे सरकारला. तर त्या आंदोलनाच्या याच्यासोबत पुढे जाणार आहात का? आणि त्या शेतकऱ्यांना काय आवाहन कराल या निमित्ताने? या ठिकाणी मी आवाहन करेन, की 25 मे पासून या देशभरामध्ये, गावागावामध्ये केंद्र सरकारचा एम-एस-पीचं जे परिपत्रक आहे आणि हं. कृषी मूल्य आयोगाचं जे डॉक्युमेंट आहे, या दोन्हीची प्रत्येक गावात होळी करण्यात यावी. केंद्र सरकार नव्यानं एम-एस-पी जोपर्यंत जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, की तिथून हे आंदोलन सुरू होईल. हं. 25 तारखेपासून आपले 5 ट्रॅक्टर असतील, 10 ट्रॅक्टर असतील, तहसील कचेरीवरती धडकावं आणि टॅक्स फ्री डिझेलची मागणी करावी. अखिल भारतीय किसान सभेबरोबर संयुक्त किसान मोर्चानं 27 ते 31 या कालावधीमध्ये देशातल्या प्रत्येक गावामध्ये ही मोहीम पोहोचवायचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि कमी जास्त झालं, हं. त्यानंतर सगळ्या संघटना एकत्र येऊन आणि अखिल भारतीय किसान सभा हं. संसदेवरती मार्च काढण्याच्या देखील तयारीला लागलेली आहे. रस्ता रोको आंदोलनं हे मोठ्या पण प्रमाणावर होतील. त्याच वेळी शेतकऱ्यांना मूठभर खत देखील मिळणार नाही. एवढ्या कठीण परिस्थिती असताना जरांगे पाटलांनी एक आंदोलनाची पुन्हा एकदा सुरुवात, मराठा आंदोलनाची सुरुवात जाहीर केलेली आहे. तर तुम्ही जरांगे पाटलांना काही आवाहन करणार आहात का?
तरंगे पाटलांना मी या ठिकाणी आवाहन करेन, की देशामधला सगळ्यात मोठा संपूर्ण शेतकरी समुदाय, सर्व शेतकरी जाती आज या ठिकाणी संकटात आले. फक्त एक प्रश्न एका जातीचा नाही. शेतकरी जाती संपूर्ण देशातल्या शेतकरी जातींनी आज एकजुटीनं लढण्याची वेळ आहे. भारत-अमेरिका करार असेल, टॅक्स फ्री डिझेलचा मुद्दा असेल आणि हं. शेतकऱ्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण करणारा एम-एस-पी असेल. याच्याकरता लढणं, याला पहिला प्राधान्यक्रम आम्ही देत आहोत. बरोबर. धन्यवाद थँक अ, यू. अ, रा राजन सर, तुम्ही इतका वेळ दिलात आणि खूप सविस्तरपणे तुम्ही मुद्दे मांडलेत. तर हे मुद्दे जे आहेत ते तुमच्या आमच्या जगण्याचे मुद्दे आहेत. जरी हे शेतकऱ्यांना स्पेसिफिक असले, तरी हा शेतकरी बांधव आपलाच बांधव आहे, आपलाच शेजारी आहे आणि याचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा हातभार आहे, हे विसरता कामा नये आणि या परिस्थितीकडे आपण तसंच बघितलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागणीला आपण दुजोरा दिला पाहिजे. तर हा होता इंडी जर्नलची ही विशेष मुलाखत. कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.